यावेळेला आणखीन एक बॉल, याही बॉलवर आक्रमण, लगातारचा दुसरा दर्जेदार षटकार. विशू आहे मैदानाच्या आतमध्ये, तो विशू लक्ष वेधून घेतोय. कमी वयात विशारद पगाराने नाव कमवलंय आणि लालबागचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवलंय. आमचे मित्र नितीन दादा वंजारे यांचं देखील हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हा. पिंट्याचं देखील कौतुक करावं लागेल. यस, महत्वाची भूमिका पिंट्याची सातत्याने असते. जेव्हा अभ्युदयनगरचा राजा संघ मैदानामध्ये उतरतो, पिंट्या मात्र सातत्याने प्रोत्साहन देताना पाहायला मिळतात. हो, यावेळेला चांगला बॉल, स्लोअर वन, गतीमध्ये आता परिवर्तन पाहायला मिळालं. एक धाव मात्र आलीये. पहा, विशारद पगारेचं पण कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आले, त्याला ठाऊक आहे. म्हणूनच तिसऱ्या बॉलवरती चेंडूला त्याने सन्मान दिला, हलक्या हाताने बॉलला स्टिअर केलं, ढकललं, धाव पूर्ण केली. 1 धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 13. सौरभ बांद्रे, मॅन फ्रॉम परळ, बेस वसाहत. समोरच्या दिशेने फटका, अजय सरोज लॉंग ऑन मधून फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत. 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आता 1ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती. टीमची 14-14 ऑन बोर्ड. चांगली मॅच रंगते. दोन्ही संघ ताकदवर आहेत, तुल्यबळ आहेत. विशू एका बाजूला, त्याच्या विरुद्ध बाजूला आपण पाहतोय एमआय बिरमोळे. 2 युवा टॅलेंटेड खेळाडू शिवडी विधानसभा मर्यादित असणाऱ्या संघांमधून इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. यस, त्यांच्या मागे यष्टीरक्षक म्हणून मंदार गुरव बंड्या. चांगला बॉल आहे. एमआय बिरमोळे फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न करतोय, चूक झाली आहे आणि झालेल्या चुकीचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचललाय. धाव पूर्ण केली आहे. 1 धावसंख्या आता 1ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती. टीमची 15-15 ऑन बोर्ड. 15 धावा धाव फलकावरती झाल्यात. अमय बिरमोळे चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार जरूर आले विशूच्या बॅटमधून, पण त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करतोय अमय बिरमोळे. स्लोअर वन, गतीमध्ये परिवर्तन, डॉट बॉल, म्हणजेच षटक क्रमांक आता 1 चा समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 15, म्हणजेच पॉवर प्लेचं हे षटक. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आणि 3 बॉलवरती मात्र 3 धावा त्याने खर्च केल्यात आणि शेवटचा बॉल मात्र निर्धावाला. 30 धावा धावफलकावरती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. टीम श्रीजय 11 लालबाग. सरोज बच्चा, केदार परब यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण मैदानात कोणतीही स्पर्धा असू दे त्यांचं देखील योगदान महत्त्वाचं असतं संपूर्ण या स्पर्धेमध्ये. अजय यांचा पहिला बॉल, उंची जास्त, लांबी कमी पडली आहे का पाहायचंय. ओ, झेल निसटलाय, झेल सुटलाय की मॅच सुटली आहे. हर्षवर्धन साळुंके थोडेसे निसटले, चिखल होता, पाण्याचा डबकं होता, त्यामधून प्रवास करायचा होता, पोहोचला देखील बॉल पर्यंत, अंदाज घेतला होता. हा महत्वाचा क्षण आणि या क्षणाला आता मात्र फलंदाज विशारद पगारेला जीवनदान. ऍक्शन रिप्ले. हर्षवर्धन साळुंके कडून ही थोडीशी चूक झाली आहे. स्वतः निसटले, त्या ठिकाणी पडले, धडपडले, पाणीमध्ये पडले आणि त्यानंतर मात्र झेल देखील निसटलाय विशारद पगारेचा. चांगला बॉल. या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण संघाला जेव्हा जेव्हा गरज असते ना तेव्हा हा संघासाठी धावून येतो अजय सरोज बच्चा. ओ, लेग ब्रेक. यावेळेला लेग ब्रेक पाहायला मिळतोय. शैलेश हरमळकर प्रयत्न करतात बॉल अडवण्याचा. अनिकेत चव्हाण आहेत आणि तोपर्यंत 1 धाव मात्र पूर्ण केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 32-32.
हो, यावेळेला काय बॉल टाकलाय, कुशल बॉल पर्यंत आले, एक धाव घेतली आहे आणि एकाच धावेवर आता मात्र समाधान मानावं लागेल. धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 33. चांगलं कमबॅक केलं टीम अभ्युदयनगरचा राजा या संघाने. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार अमेय बिरबोळेने ते कमबॅक करून दिले आणि तदनंतर मात्र अजय सरोज गोलंदाजीसाठी आणि आतापर्यंत 3 धावा त्याने खर्च केलेत. यावेळेला पुन्हा एकदा लेग ब्रेक पाहायला मिळालाय. चेंडूने खूपच आता वळण घेतलं होतं, फलंदाजाला कळला देखील नव्हता हा चेंडू आणि आणखीन एक चेंडू आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, स्लोअर वन, उलटा. हा माहीर आहे गोलंदाज अजय सरोज बच्चा. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 3च धावा खर्च केलेत. 33 धावा धाव फलकावरती. हो, यावेळेला पडला, थोडीशी उसळी घेतली, ओळखलंय बॉलला आणि बॉलला पाठवलंय स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 39-39. हो, पहिला बॉल पडल्यानंतर उसळी घेतलीये, हलक्या हाताने ढकलल्या बॉलला गोशांकी क्षेत्रात एका धावेसाठी. धाव संख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 40-40. पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा, रब्बर बॉल आणि याच रब्बर बॉलने आता मात्र या स्पर्धेला, या हंगामाला आता सुरुवात झाली आहे. पावसाला सुरुवात झाली की मात्र रब्बर बॉलला देखील सुरुवात होते आणि यावेळेला पडल्यानंतर बॉल प्रथमेश डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न केलाय. बॅकअप नव्हतं त्या ठिकाणी, श्याम सोलंकी पोचलेत, बॅकअप दिले त्यांनी चांगलं. तोपर्यंत धाव मात्र पूर्ण केली आहे. धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 41-41. झालेत 43. अकूट टप्प्याचा बॉल पूल करत असताना
हा बॉल पुन्हा एकदा गोशांकित क्षेत्रात चाललाय एका धावेसाठी. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 44-44. हो यावेळेला पूल होईल सक्सेसफुल. सौरभ बांद्रे ब्रँडेड षटकार आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीम श्रीजय 11 लालबाग. 50 धावा धाव फलकावरती. 50 ऑन बोर्ड. हो चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि आता 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 50 धावा धाव फलकावरती झाल्यात. कोरडे प्रोलिंग स्पोर्ट्स विनंती असेल आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा या चॅनलला, कारण येत्या काही काळामध्येच खूप साऱ्या स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला येणार आहेत. विपुलदादा पंडुलकर आणि प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक प्रोलिंग कप मुंबई कमिंग सून टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट ऑर्गनाइज केली आहे विपुलदादा पंडुलकर आणि संपूर्ण टेक्निकल टीमने. आणि येत्या काही काळामध्येच ही स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला येईल. टेनिस बॉल ही स्पर्धा खेळली जाईल, म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान ही स्पर्धा यस त्या दरम्यान ती पाहायला मिळेल. अगदी पहिली स्पर्धा असणार आहे टेनिस बॉलची. कुशल पहिला बॉल, कुशल कोरडेचा पहिला बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. षटकार विशूच्या बॅट मधून. फलकावरती 56. हेच खेळ तुम्ही पाहिलाय आज. याच डावखुऱ्या फलंदाज विशूचा खेळ तुम्ही पाहताय. महेश नानगुडे मॅन फ्रॉम मुळशी बावधनचा खेळाडू लक्ष वेधून त्याने घेतला. आज आपण पाहतोय विशू लक्ष वेधून घेतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. यावेळेला फटका फसलाय. स्वतः कुशल बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. धाव घेतली एक दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस बरोबर कॉल दिलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. स्ट्राईक वरती यायचं होतं विशूला, तो प्रयत्न तो करत होता. पोहोचलाय स्ट्राइकिंग एंडला आणि आता विकेट आली आहे. सौरभ बांद्रे आउट धावबाच्या स्वरूपात. नवीन फलंदाज या संघाचा कर्णधार विक्रांत जाधव. धावा झाल्या धाव फलकावरती टीमच्या 57 ऑन बोर्ड. शेवटचं षटक प्रगती पथावर. 4थं षटक कुशल कोरडे. उंचीचा वापर सातत्याने तो करत आहे. वेग आहे त्याच्याकडे आणि लेदर बॉल क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचा खेळत होतो. अगदी ज्युनियर प्रीमियर लीग देखील स्पर्धा त्याने खेळली आहे. त्याच्याकडे अनुभव आहे त्या स्पर्धेचा. आता मात्र पावसात ही गोलंदाजी करायची ही विशेष बाब राहील या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कुशल कोरडे आलेत गोलंदाजीसाठी. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो विशारद पगारे. नॉन स्ट्रायकिंग एंडला स्वतः कर्णधार म्हणून विक्रांत जाधव. यावेळेला बिग हिट. सिक्सरच्या बॉलवर सिक्सर. विशारद पगारे आज ऐकत नाहीये, कोणालाच ऐकत नाही. हा खेळाडू शांत आहे, संयमी खेळाडू आहे, पण त्याच्या बॅटिंगचा दर्जा क्लास आहे. धावा झाले धाव फलकावरती 63.
63 धावा धाव फलकावरती. विशारद पगारेचा विचार केला तर विशू वैयक्तिक या मॅच मध्ये बॅटिंग करतोय 11 बॉल मध्ये 31 धावांवर. ओ यावेळेला चांगला स्ट्रोक, ऑन साइडला फटका खेळलेत, एक धाव पूर्ण केली आहे आणि एकाच धावेवर मात्र समाधान मानावं लागेल. विक्रांतने सांगितलंय विशूला वेट आणि धावसंख्या आता जाऊन पोचली आहे धाव फलकावरती 64. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या शेवटच्या षटकातील कुशल कोरडे महत्वपूर्ण षटक तो हाताळतोय, देत ओव्हरचं षटक. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस 6 जुलै 2025 12 वाजून बरोबर 6 मिनिटं. दुसरा सामना मैदानामध्ये रंगतोय. मागील मॅचचा विजयी संघ श्रीजय 11 लालबाग आणि त्यांच्या विरुद्ध अभ्युदयनगरचा राजा. या 2 संघांमध्ये हा सामना रंगताना पाहायला मिळतोय. पहिल्या डावाचा खेळ, शेवटचं षटक प्रगतीपथावर. यावेळेला प्रचंड वेगात बॉल हाताळला होता. बॉल गेला आपण पाहिलं तर गोशांकित क्षेत्रात एका धाबेसाठी. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोचेल धाव फलकावरती टीमची आता 65 या आकड्यावर 65. आणि आता शेवटचा एक चेंडू शिल्लक, 1 टू गो. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल, गरज होती आणि तोच षटकार आता आलाय विक्रांत जाधवच्या बॅट मधून. सिक्सर. संघाला गरज होती शेवटच्या बॉलवर काहीतरी यावं, विक्रांतला देखील वाटत होतं आणि त्या शेवटच्या बॉलवर विक्रांतने ठोकलाय षटकार. पहा, विशूला जीवनदान मिळालं या मॅच मध्ये आणि तदनंतर मात्र विशूची फलंदाजी नॉट आउट. 12 बॉल मध्ये त्याने 32 धावा केल्यात. मिळालेल्या संधीचं सोनं सातत्याने करत आलं विशारद पगारे. पहिल्या षटकाचा म्हणजेच विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 15 धावा ठोकल्या होत्या, म्हणजेच त्याच्या डबल 30 धावा. आणि तदनंतर मात्र 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आता धावा झाल्या धाव फलकावरती. एकाहत्तर धावा झाल्या 24 बॉल मध्ये. आता 72 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी टीम अभ्युदयनगरचा राजा.
पहिल्या बॉलवरती एकेरी धाव आली आहे. यज्ञेश तुळसकर देखील इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. आडव्या बॅटने फटका खेळायचा होता अनिकेतला. चांगला बॉल रोहित माने डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये धावा येणं गरजेचे असतील. टीम बुधनगरचा राजा या संघाला जिंकण्यासाठी या सामना 72 धावा करायचे आहेत. यावेळेला सोडून दिलाय बॉल आणि वाईट बॉल पंच घोषित करतील. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या एकीने पुढे सरकेल. यावेळेला देखील पुन्हा एकदा फिरवलाय वाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. पुन्हा एकदा बॅट फिरवली आहे. आता बॉल बरोबर हाताळलाय. बरोबर टप्प्यावर बॉल पडल्यानंतर खूपच चेंडूने वळण घेतलंय आणि हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात रोहित मानेने. लालबाग एक्सप्रेस सध्या चर्चा आहे या गोलंदाजाची. चेंडूला सन्मान दिलाय. हलक्या हाताने ढकलले बॉलला. एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या एकीने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 4. सिद्धेश भोसले यावेळेला आणखीन एक चेंडू. पहा काय बॉल हाताळतोय. आत्ता वाईट बॉल आहे. बरोबर योग्य डिसिजन ओंकार तावडे स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेमध्ये परफेक्ट डिसिजन सातत्याने देत असताना पाहायला मिळत आहेत. वाईट बॉल टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. एक धाव. धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 5. यावेळेला देखील आता पुन्हा एकदा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धावा खूप साऱ्या येत आहेत या षटकामध्ये. रोहित माने लेग ब्रेकचा वापर तो सातत्याने करतोय. दिशा थोडीशी चुकती आहे. टप्पा मिळत नाहीये रोहितला आणि ती चर्चा आता सातत्याने करत असताना विक्रांत आणि रोहित आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका सजवलाय. चांगला फिल्डर आहेत आणि एक धाव मात्र पूर्ण केली आहे. प्रचंड वेगात बॉल हाताळला. एक धाव घेतली आहे. ओव्हर नंबर आता 1चा खेळ समाप्त आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती
8 म्हणजेच पॉवर प्लेचं षटक होतं. 16 धावा धाव फलकावरती झालेत. लकी पहिला बॉल आणि पहिला बॉल उंची जास्त आहे, लांबी पाहायची आहे आणि विकेट आली आहे पहिल्या बॉल वरती. अनिकेत चव्हाण बॅक टू द पॅव्हिलियन. मंदार गुरव बंड्या बॅटिंगसाठी. बॅटिंग करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. विकेट आली अनिकेत चव्हाणची. धावा झाल्या धाव फलकावरती 16. हो, यावेळेला बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. वाईड बॉल आहे. हो, यावेळेला पूल केलाय आणि बॉल मात्र चाललाय घोषांकित क्षेत्रात एका धावेसाठी. हो, बिग हिट. मंदार गुरव लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल गेल्या सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. हो, हेलिकॉप्टर. मंदार गुरव बंड्याच्या बॅटमधून लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार येताना पाहायला मिळत आहेत. आता मॅच ऑन झाली आहे.
30. हो, यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न, उंची जास्त, लांबी कमी पडते. अहो, झेल निसटलाय. बंड्याला जीवनदान मिळालंय. बंड्याला मिळालंय जीवनदान. मागील इनिंग मध्ये, मागच्या डावामध्ये आपण पाहिलं विशारद पगारेला जीवनदान, हर्षवर्धनने तो झेल सुटला होता आणि तदनंतर आता मात्र मंदार गुरवचा झेल सोडलाय प्रतीक कदमने. हा महत्वाचा झेल होता. सिद्धेश भोसले, आता सिद्धेश भोसले यांच्या बॅट मधून यस, आउट ऑफ द पार्क, सिक्सर. याच षटकामध्ये 3 षटकार आले. पहा, झेल सुटला, झेल सुटल्यानंतर स्ट्राइक रोटेट झाली, स्ट्राइक रोटेट झाल्यानंतर सिद्धेश भोसले स्ट्रायकिंग एंडला आला आणि त्याच्याच बॅट मधून हा खणखणीत षटकार. 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 37 धावा धावफलकावरती टीम आहे बुधनगरचा राजा. मॅचचं समीकरण आपण पाहतोय ऑन स्क्रीन. 12 बॉलचा खेळ आता शिल्लक. 12 बॉल मध्ये आता करायचे आहेत 35 धावा. लास्ट 12 बॉल 35 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. आता 12 मध्ये 35 करायचे आहेत. लास्ट 12 बॉल 35 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. धावा झाल्या धावफलकावरती 37. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. दुसरं षटक थोडंसं महाग नाही ठरलं. 3 षटकार त्या षटकामध्ये ठोकले. लकीच्या त्या षटकामध्ये तब्बल 21 धावा त्याने खर्च केल्या. आणि आता हे तिसरं षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल हे पाहावं लागेल. विचार विनिमय, टीम हडल, टीम मीटिंग घेतली जाते. विक्रांत जाधव यांच्या माध्यमातून कानामंत्र दिला जातो सगळ्याच खेळाडूंना, कारण हे महत्वपूर्ण षटक. हे तिसरं षटक हाताळण्यासाठी रोहन आवटे गोलंदाजीसाठी. मॅन फ्रॉम बेस्ट क्वार्टर परेल, फिरकीचा जादूगार, अगदी कमी वयातच नावलौकिक झालेला हा गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. 12 मध्ये आता करायचे जिंकण्यासाठी 35. लास्ट 12 बॉल 35 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. रोहन, हो, रोहनचा पहिला बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय, खूपच खाली राहिला होता बॉल. हेलिकॉप्टर शॉट मन बनवले जरूर. ताकद कमी पडते, अपुरी ताकद. पुन्हा एकदा झेल सुटलाय. सौरभ बांद्रेकडून ही चूक आणि आता चुकीला माफी नाहीये. 2 जीवनदान एकाच मॅच मध्ये. मंदार गुरवला, त्याची बॅट बोलते त्याचे झेल सुटतायत. हो, यावेळेला पडल्यानंतर वळला होता बॉल, बॅटला स्पर्श करून निघून गेला बॉल. यष्टीरक्षक विक्रांत जाधव यांच्या हातामध्ये विकेट आली आहे. सिद्धेश भोसले आउट. शैलेश हरमळकर, हो, आल्या आल्या पहिलाच बॉल. आणि पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर फिल्डर विशू होते त्या ठिकाणी. लॉंग ऑफ मध्ये धाव पूर्ण केली आहे एक.
39 धावा आता धावफलकावरती पाहायला मिळतात. 39. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 2च धावा खर्च केलेत. यावेळेला फटका जाईल का आरपार? नायनर येईल का संपूर्ण दिवसातील पहिला? यस, आलाय मंदार गुरवच्या बॅट मधून हा 9 धावांचा फटका. नायनर स्ट्रेट डाउन दी ग्राउंड. हँडसम ह्यूज बिगी सिक्सर. 6 धावा आल्या जरूर, पण या बॉलवर पण बॉल मात्र या भिंतीच्या आरपार पलीकडे गेला निघून. नायनर 9 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 47. माफ करा, 48 धावा धावफलकावरती झाल्यात. यावेळेला फिरलाय, पडलाय बॉल आणि पायचे आता मात्र चूक केली जात नाहीये. विशू पगारे होते त्या ठिकाणी, त्याने झेल टिपला आणि आता विकेट आली आहे. मंदार गुरव माघारी परतलेत. थोडीशी ताकद अपुरी पडली या फटक्यामध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो विशू तोपर्यंत पोहोचला होता बॉल पर्यंत, त्याने झेल टिपला आणि आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि या 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 24 धावांची. किरण 6 बॉल 24ची गरज. शैलेश हरमळकर स्ट्रायकिंग एंडला. कित्येक स्पर्धा या खेळाडूने जिंकून दिल्यात आपल्या संघाला. आता मॅच मध्ये कमबॅक करून देईल का पाहायचंय. नवीन फलंदाज प्रथमेश साळवी नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. 6 मध्ये 24ची गरज. 4 षटके मारायचे आहेत. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती विकेट. विक्रांत जाधव यस्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक झेल टिपत असताना विकेट आली आहे. फलंदाज शैलेश हरमळकर बॅक टू द पॅव्हिलियन. शर्विल 11 करिरोडचा राजा. कर्णधार आपण टॉस साठी या व्यासपीठावर. पुढील मॅचचा टॉस केला जाईल. शर्विल 11 करिरोडचा राजा करिरोड. अमेय बिरमोळी 5 बॉल आणि आता 5 बॉल मध्ये 24 करायचे आहेत. अमेय यावेळेला ऑन साइडला फटका. पाण्याच्या डबक्यात बॉल अडलाय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहायचंय. दुसरी धाव आणि एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. आता मॅचचं समीकरण आपण पाहतोय. उर्वरित 4 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि 4 चेंडूंमध्ये अजूनही 23 धावांची गरज आहे. होऊ शकतात या धावा. अजूनही मॅच ऑन आहे कारण समोर जर आपण पाहिलं तर नायनर आजच्या संपूर्ण दिवसातील पहिला नायनर ठोकलाय मंदार गुरवने. काल श्रेयस कदमने ठोकला होता पहिला नायनर या संपूर्ण स्पर्धेतील. पहिली हाफ सेंचुरी देखील त्याच्याच नावावर. हो, यावेळेला षटकार येताना पाहायला मिळतोय प्रथमेश साळवीच्या बॅट मधून. अजूनही मॅच ऑन आहे. आता मॅचचं समीकरण 3 बॉलचा खेळ शिल्लक आणि 3 बॉल मध्ये आता करायचे 17 धावा. होऊ शकतात 3 बॉल मध्ये 17. प्रथमेश साळवी मैदानाच्या आतमध्ये त्याच्याच बॅट मधून हा दर्जेदार षटकार. आता मॅच ऑन. 3 मध्ये 17ची गरज सामना जिंकण्यासाठी.
रंगतदार अवस्थेमध्ये ही मॅच जिंकणार कोण पाहायचं. एका बाजूला श्रीजय 11 लालबाग विरुद्ध अभ्युदयनगरचा राजा काय चौकी. फुल टॉस मिस केलाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील पूर्ण केली. आता मॅच समीकरण आपण पाहतो उर्वरित 2 बॉल आणि आता 2 बॉल मध्ये 15ची गरज आहे. 2 बॉल मध्ये 15 होऊ शकतात या मैदानात कारण समोर नायनर आहे. ओ बॅटची कडा आणि विकेट. फलंदाज प्रथमेश साळवी आउट. शेवटचा बॉल शिल्लक आणि आता शेवटच्या बॉल मध्ये 15ची गरज आहे. चला शर्विन 11 करिरोडचा राजा करिरोड टॉस अडिया. सिद्धेश महाडिक आले आहेत बॅटिंगसाठी आणि आता हा सामना मात्र जिंकलाय टीम श्रीजय 11 लालबाग या संघाने. वेलफेअर टीम श्रीजय 11 लालबाग अभिनंदन. पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवले या संघाने. हळक टीम अभ्युदयनगरचा राजा काळ चौकी. विनंती असेल आपण टॉस अडिया. पुढील मॅचचा टॉस केला जाईल. यस ही डिसायडर मॅच असणार आहे. आपण याची नोंद घ्यायची आहे. सामना 4-4 षटकांचा होईल.